पृथ्वीचा पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक आवा घरी धन शब्दांची तर रत्ने शब्दांची तर शस्त्रे यत्न करू या भाषेत शब्दांचं महत्व सांगणारे विद्रोही जगद्गुरु संत तुकाराम महाराज या महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं राज्य उभं राहू शकतं ते स्वराज्य उभं करणारे स्वराज्य संस्थापक कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आज या ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त दिसते पण इतिहास जर आपण पाहिला तर इतिहासामध्ये असं नाहीये 100 वर्षापूर्वीच्या इतिहासात स्त्रियांना अशा प्रकारे स्वातंत्र्य नाहीये त्यांच्यासाठी शिक्षणाची दारं बंद होती आणि म्हणून स्त्री घराच्या बाहेर नाही आणि तिला ते स्वातंत्र्य नाही परंतु स्त्रियांचं हे पारतंत्र्य पाहिल्यानंतर स्त्रियांच्या ह्या प्रश्नावरती बोलताना स्त्रियांच्या अवस्थेवरती बोलताना जे म्हणाले होते विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खातले एवढे अनर्थ एका विद्येनं केले हे विद्येचं महत्व सांगून तिथेचं न थांबता विद्येमुळे मती येते मतीमुळे नीती येते नीतीमुळे गती येते गतीमुळे वित्त येतं आणि वित्त आल्यानंतर शूद्रांचं स्त्रियांचं जीवनमान उंचावतं आणि मग ते असे विचारांचे कार्यक्रम करायला लागतात हे त्यांनी सांगितलं आणि त्या स्मृतीमध्ये दिसून येत आहे हे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असं म्हटलं जातं की स्त्री ही यशस्वी पुरुषाच्या 2 पावले मागे असते पण इतिहासात असं दिसून येत नाही तर इतिहासात असं दिसतं की स्त्री ही पुरुषाच्या 2 पावले पुढे जाते हे ज्या स्त्रीनं दाखवून दिलं तर या भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या देशातील आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज दिवसभर गाव स्वच्छ करणारे आणि संध्याकाळी लोकांच्या मनातील मस्तकातील मेंदूतील घाण स्वच्छ करावी या उद्देशाने अशा प्रकारे लोकांना एकत्र करून प्रबोधन करणारे आणि त्यांना कीर्तनाच्या माध्यमातून समतेचा मानवतेचा विचार सांगणारे संत गाडगे महाराज पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नाही तर पृथ्वी ही कष्टकरी कामगार महिला यांच्या तळहातावर तरलेली आहे हे सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यासह मानवमुक्तीच्या या लढाईमध्ये ज्या ज्या महामानवांनी महामातांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं आणि माणसांना उभं राहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलं समतेसाठी आपलं आयुष्य वाहिलं त्या सगळ्या महामाता सगळ्या महामानवांना अभिवादन करतो आणि त्या सगळ्या महामातांना सगळ्या महामानवांचा विचार जेव्हा आम्ही सांगतो तो विचार जेव्हा आम्ही बोलत असतो तो विचार आज 21व्या शतकात जेव्हा आम्ही सांगायला लागतो तेव्हा त्या सगळ्या विचारांना त्या सगळ्या महामानवांच्या विचारांना पूर्णत्व कुठे येतं या 21व्या शतकामध्ये तो विचार जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं हे सांगताना मी जेव्हा मागे वळून पाहतो आणि ते पूर्णत्व कुठं आलेलं दिसतं तेव्हा 21व्या शतकामध्ये या सगळ्या महामाता सगळ्या महामानवांच्या विचारांचा एक वारसदार या विचारांना घेऊन पुढे चाललेला मला 19व्या शतकामध्ये दिसतो आणि या सगळ्यांच्या विचारांना पूर्णत्व देण्याचं काम तो महामानव करतो आणि त्यांचं नाव घेताना त्या महामानवाने या सगळ्यांच्या विचारांना कशा प्रकारे पूर्ण केलं हे सांगताना मला म्हणावं वाटतं की मृतप्राय झालेल्या कोट्यावधी जीवात भरला ज्यांनी नवा प्राण मनोवादा विरोधात ते लढले होऊन बेभान काळाला घाम फोडून चवदार पाण्याला आग लावून पेटवले ज्यांनी मनस्फूर्तीचे प्रत्येक पान त्यांच्या समोर झुकते या जगातील प्रत्येकाची मान त्यांनी दिलं या भारताला जगातलं सर्वोत्तम असं संविधान असा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम माझा शतशः प्रणाम त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य एका भीमरावापासून ते बाबासाहेब होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे आणि त्या भीमरावाच्या आयुष्याला पूर्णत्व देण्याचं काम ज्या महास्त्रीनं केलं ज्या महामातेनं केलं त्या महामातेची जयंती आज आम्ही साजरी करतोय आणि म्हणून त्या महामातेच्या कार्याला मला या ठिकाणी अभिवादन करणं खूप महत्वाचं वाटतं कुठल्याही पुरुषाचं आयुष्य कुठल्याही पुरुषाचं कर्तृत्व स्त्रीच्या खंबीर पाठिंब्याशिवाय आणि स्त्री तेवढ्या ताकदीने सोबतीला बरोबर उभे राहिल्याशिवाय पूर्णत्वास जात नाही हे इतिहासात जर कुठे पूर्णत्वास आलेलं दिसतं तर ते जिथं पूर्णत्वास आलेलं दिसतं ते माझ्या माता रमाईच्या कार्यातून पूर्णत्वास गेलेलं दिसतं रमाईनं या देशाला भीमराव आंबेडकर ते बाबासाहेब घडवण्याचा जो पराक्रम आहे
तो जो वाटचाल आहे, तो जो संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोणी बजावलेली असेल तर ते भीमरावांचा बाबासाहेब बनवताना, ती निर्मिती होताना त्या वाटेवरती माझी रमाई तेवढ्या ताकदीने उभी राहिली आणि म्हणून भीमरावांचा बाबासाहेब झालेला दिसतो. आणि म्हणून आज रमाईची जयंती आम्ही या ताकदीनं या देशामध्ये साजरी करत आहोत. कारण ही रमाई नसती तर भीमराव बाबासाहेबांपर्यंत पोहोचले. म्हणून आज जर रमाईच्या आयुष्यातून काय घ्यायचं, सावित्रीबाईच्या आयुष्यातून काय घ्यायचं, हे जयंती असली की आम्हाला सगळेजण येऊन सांगतात तुम्हाला काय, सगळ्या स्त्रियांना ओरडून भाषण करताना सांगतात प्रत्येक स्त्रीनं रमाई झालं पाहिजे, प्रत्येक स्त्रीनं सावित्रीबाई झालं पाहिजे, असं सगळेजण भाषणात येऊन सांगतात. असं स्त्रियांकडे बघून मला गेल्या आठवड्यात एक फोन आला संपादक साहेबांचा. ते म्हणले एक बाईट द्यायचा तुमचं, म्हणले तुम्ही सांगा. म्हटलं काय, आता रमाईची जयंती आहे म्हणले, आता सावित्रीबाईची जयंती झाली, तुम्ही या जयंती निमित्तानं तुमच्या व्याख्यानाच्या माध्यमातून किंवा तुमच्या विचारातून स्त्रियांना सगळ्या काय संदेश द्याल रमाई होण्याचा किंवा सावित्रीबाई होण्याचा. मी त्या दादाला म्हटलं, मी त्या संपादक साहेबांना म्हटलं, माता रमाईच्या, माता सावित्रीबाईच्या, माता जिजाऊंच्या जयंती निमित्त मला माझ्या केवळ स्त्रियांना, माझ्या भगिनींना, माझ्या मातांना संदेश द्यायचा नाहीये, तर रमाई सावित्रीबाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं मला माझ्या सगळ्या भावांना संदेश द्यायचा की ज्या दिवशी तुम्ही सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाटेवर चालायला लागाल, तुम्ही पुरुष मंडळी त्या वाटेवर चालायला लागलात, तर घरातली स्त्री आपोआपच रमाई होईल, सावित्रीबाई होईल. तिला नव्याने कुणी सांगायची गरज नाहीये की तू सावित्रीबाई हो, तू रमाई हो. कारण या व्यवस्थेने कायम जे काय सांगायचं ते स्त्रीला सांगायचं काम केलं, जे काय आहे ती बंधनं स्त्रीवरती घालण्याचं काम केलं आणि तिला काहीतरी होण्याचं, तिला असं करून पुढे जावं लागेल हे सांगण्याचं काम केलं. पण आपल्याला या देशात सांगावं लागेल की या देशातल्या पुरुषांनी या स्त्रियांना ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुलेंना, महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वातंत्र्य दिलेलं आहे शिकण्याचं, शिकवण्याचं आणि स्वतःची मतं मांडण्याचं, तशा प्रकारे जेव्हा या देशामध्ये परिवर्तन घडून येईल, तशा प्रकारे स्त्रियांना जेव्हा हक्क अधिकार देऊन त्या वाटेवर चालण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य दिलं जाईल आणि तशा पुरुषांना जेव्हा वाटेल की आपल्याला अशा प्रकारे आता महात्मा फुलेंच्या वाटेला जायचंय, बाबासाहेबांच्या वाटेला जायचंय, शिवरायांच्या वाटेला जायचंय, तेव्हा खऱ्या अर्थानं इतर सर्वजण त्या परिवारातल्या त्या वाटेवर येऊन चालायला लागलेले असते. तेव्हा कोणाला नव्याने सांगावं लागणार नाही की तू आता या वाटेवर चाल, तू आता त्या वाटेवर चाल. आणि म्हणून आम्ही जेव्हा हे सगळं जयंत्या साजऱ्या करतो, वाढदिवस साजरे करतो, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, हे सगळं साजरं करत असताना त्यांच्या विचारातून आम्ही काय घेतलं आणि काय घेऊन पुढे चाललेलो आहोत हा प्रश्न आम्हाला या नव्या पिढीला पडला पाहिजे. कारण महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहताना त्यांच्या चरित्रातून नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. केवळ त्यांची जयंती साजरी केली, त्याचा जय जयकार केला म्हणजे आम्ही आमचं कार्य पार पाडलं असं अजिबात समजता कामा नाही. तर त्यांच्या चरित्रातून आम्ही काय घेतलं हे पाहताना, बाबासाहेबांकडे पाहताना मला वाटतं की बाबासाहेबांच्या आयुष्याकडे पाहताना, रमाईच्या आयुष्याकडे पाहताना, आमच्या पोरांना, आमच्या पोरींना यांच्या आयुष्याचा आदर्श देताना आम्हाला यांच्या आयुष्यातून 3 घटनांकडे प्रामुख्याने पाहावं लागेल, त्यांची मांडणी करावी लागेल की बाबासाहेबांच्या काळात जेव्हा अशा कार्यक्रमाला येऊन बसतात, ही लहान मुली, लहान मुलं कार्यक्रमात बसतात आणि त्यांना या कार्यक्रमातून काय द्यायचंय आम्हाला, हा तेव्हा आम्हाला कळेल की त्यांना नेमका कोणता आदर्श घालून द्यायचा. जर आम्हाला याकडे पाहायचं असेल तर बाबासाहेबांच्या आधीचा भारत जेव्हा आम्ही पाहतो, बाबासाहेबांच्या आधीच्या भारतातली इथल्या माणसांची जी अवस्था आहे, ती माणसांची अवस्था आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा या देशातल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क आणि अधिकार नाहीये. ह्या वेशी बाहेरच्या गावगाड्यातल्या माणसांचे हक्क अधिकार नाकारून त्यांना माणूस म्हणून त्याचं जगणं नाकारलेलं गेलेलं आहे. ते जगणं नाकारलं जाणं काय आहे हे जेव्हा आम्हाला कळेल तेव्हा कळेल की बाबासाहेबांनी आज आम्हाला बाबासाहेब कुठे घेऊन आलेले आहेत. बाबासाहेबांच्या आधीचा हा भारत जेव्हा मी पाहतो, बाबासाहेबांच्या आधीचा मी भारत जेव्हा वाचायला लागतो तेव्हा बाबासाहेबांच्या आधीचा भारत वाचत असताना गेल्या 4 वर्षापूर्वी मी हा नव्याने भारत वाचायला लागलो. कारण 4 वर्षापूर्वी या देशावर एक संकट आलं होतं, एक जगावर संकट आलेलं होतं आणि जगामध्ये सगळं बंद झालं, जयंत्या बंद झाल्या, लोक बाहेर येणं बंद झालं, कार्यक्रम बंद झालं. काय बंद झालं होतं सगळं? काय आला होता? कोरोना आला होता. कोरोना आला एक दिवस आपल्या देशात आपले प्रधानमंत्री टीव्हीवर आले ते म्हणले कल से देश में लॉकडाऊन होगा. हे काय आपल्याला घरात बसून कळलं नाही, कारण तो लॉकडाऊन शब्द पण एवढा माहित नव्हता. कोरोना शब्द पण त्याला कोविड म्हणायचं, कोविड
कोरोना मारायचं काय काय लय नाव होती तर कन्फर्म आपलं पण झालं होतं. आपण टीव्हीवर बघत होतो, आपल्याला वाटलं हे चीनवर ना आलंय, आपल्याकडे येऊस तर काय टिकत नाही. चायना मेड माल आपल्याकडे येऊस तर काय टिकत नाही. ते बंद पडतंय वाटलं आपल्याला, आपल्याकडे काय कोण मारणार नाही. ते टीव्हीवर दिसत होतं, लोक मरून पडल्यात इकडं चीन मध्ये, असे लोक रस्त्याने मरून पडलेत, उचलायला कोण नाही. आपली लोक म्हणले आपल्याकडे काही येत नाही, टेन्शन नाही घ्यायचं, 4-8 दिवस घरात बसून खाऊ, आराम करू, बायकोला सकाळ संध्याकाळ चांगलं जेवण, ह्या तिसरा वर्ग टायमाला भजी करायला लावू, चहा पाणी आपल्या घरात निवांत. आणि लॉकडाऊन लागलं, 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला, आणि महिना गेल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळं दाहकता निर्माण झाली. महिना गेला, 2 महिने गेले, 4 महिने गेले, हातावर पोट असणाऱ्या माणसांचं जगणं अवघड झालं. घरातनं बाहेर नाही गेला, कामाला नाही गेला तर संध्याकाळी काय खायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. ती माणसं घरात बसणार कशी, त्यांनी जगायचं कसं, कुणीतरी आणून देईल कोरोनामध्ये, कुणीतरी पाकिट टाकेल, काहीतरी खायला देईल, सरकार देईल, ह्याची वाट बघणं हे माणसावर नामुष्की वाटायला लागलं. जगणं अवघड झालं. ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती याच्या पुढे आली. 2 महिने आली, आणखीन गेले, 6 महिने सरले, आणि 6 महिने सरल्यानंतर बांधवांनो माणसांचा हक्क अधिकार नाकारले जावेत, इतकी भयान परिस्थिती आली की आपण कोणत्या देशात कसं जगतो अशी अवस्था निर्माण झाली. कारण 6 महिने 8 महिने जेव्हा गेले तेव्हा कोरोनाने रुद्ररूप धारण केलं होतं. गावागावात क्वारंटाईनचे तांडे गावाच्या बाहेर काढले गेले. परिस्थिती आठवून पहा, तुमच्या लक्षात येईल. पुणे मुंबईहून लांबून पुणे आला तर त्याला गावाच्या बाहेर क्वारंटाईन करायला लागले, त्याला गावात यायला बंदी झाली, माणसं माणसात येणं बंदी झाली. एवढंच काय, पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूर इथून 500-400 किलोमीटरवर सख्खी माणसं कुणीतरी आपली होती. त्या आजीचा कोणतरी मुलगा दूर होता, त्या मामा कोणतरी कुणाचा काका दूर होता, ती माणसं तिकडे क्वारंटाईन झाली, त्यांना कुणाला कोरोना झाला आणि कुणाचं निधन झालं. माणसं माणसात जाणं बंद झाली. अरे जीवाची जीवलग आईचं निधन गावाला झालं, पण पोराला गावात एंट्री नाही म्हणून पोराला आईच्या अंत्यसंस्काराला येता आलं नाही. अरे एवढंच काय, माणसाला रस्त्यावरून चालायची बंदी आली, माणसाला एकत्र हातात हात द्यायची बंदी झाली, एकत्र जाऊन कार्यक्रम बंद झाले, पाणी पिणं, एकमेकाचं पाणी प्यायला बंदी झाली. माणसं माणसात येईना, कुणी कुणाला हात लावला तर विटाळ व्हावा, त्याचा सॅनिटाईज घ्यायचा आणि हात धुवून काढायचा. आणि माणसं माणसाचं जगणं असह्य झालं. माणसांना वाटायला लागलं मेलो तरी 72, पण असलं जगणं नको. पण हा जगदीश्वर तेव्हा घरात बसून सगळा इतिहास पुन्हा नव्याने वाचत होता, आणि त्या इतिहासात मला पुन्हा एकदा मागचाच काळ पुढे कुठेतरी आलेला दिसत होता. कारण अशीच भयान परिस्थिती हजारो वर्ष इथला गावगाड्यातला वेशी बाहेरचा हा सगळा समाज जगत होता. ह्यांना गावात यायला बंदी होती, ह्यांचा स्पर्श झाला तर विटाळ व्हायचा, ह्यांना हाताला हात लागू दिला जात नव्हता, ह्यांना रस्त्यावर थुंकायची बंदी होती, गावाच्या बाहेर ह्यांच्या वाड्या वस्त्या होत्या, ह्यांना गावाच्या बाहेर हजारो वर्ष क्वारंटाईन केलेलं होतं, ह्यांना गावात येण्याची बंदी होती, ह्यांना एकत्र बसून खाण्याची बंदी होती. माणूस म्हणून यांचे सगळे हक्क अधिकार नाकारले होते. तो चालू असलेला कोरोना पुढच्या 4 महिन्यामध्ये पुण्यातल्या सिरम कंपनीने त्यावर लस काढली, लोकांनी लस घेतली, कोरोना संपला, हळूहळू लोक आनंदाने फिरायला लागली. पण मी जो जातीवादाचा कोरोना वाचत होतो, तो हजारो वर्ष चाललेल्या जातीवादाच्या कोरोनावर कोणतीच लस आली नाही, कोणीच उपचार करत नव्हतं. कुठलाच उपचार लस नसल्यामुळं हजारो वर्ष हा सगळा समाज गावाच्या बाहेर त्या जातीवादाच्या कोरोनाने क्वारंटाईन केला होता. आमचे हक्क अधिकार नाकारले होते. उपयोग होत नव्हता माणूस असून त्यावरती महात्मा फुले नावाचे शास्त्रज्ञ, शाहू महाराज नावाचे शास्त्रज्ञ उपचाराचा प्रयत्न करतात, पण त्यांचं आयुष्य कमी पडलं. उपचार थांबले, उपचार झाले नाहीत. माणसाचं जगणं नाकारलं गेलं होतं. हजारो वर्षाच्या या जातीवादाच्या कोरोनावर उपचार करण्यासाठी एक डॉक्टर जन्माला आला, आणि त्या जातीवादाचा उपचार करणाऱ्या डॉक्टरने या देशामध्ये एक लस शोधून काढली, आणि त्या जातीवादाच्या कोरोनावर संविधान नावाची लस शोधली, आणि या देशातला जातीवादाचा कोरोनाचा अभिमान झाला. त्या जातीवादाच्या कोरोनावर लस शोधणारा आणि त्यावर परफेक्ट उपचार करणारा, आणि आज सुद्धा ज्याच्या नावाची लस या जातीवादाच्या कोरोनावर उपयोगी पडते, त्या डॉक्टरचं नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे आम्हाला आज कळलं. हा भारत आहे बाबासाहेबांच्या आधीचा भारत, हजारो वर्षांचा ही अवस्था असणारा भारत आहे. आणि त्या अवस्थेतल्या त्या भारतामध्ये बाबासाहेबांचा जन्म होतो, आणि बाबासाहेबांच्या काळातला भारत काय आहे ते आम्हाला बघावं लागेल. आणि हा बाबासाहेबांच्या काळातला भारत समजून घेताना आज जी माझ्या पुढे बसलेली हे मुली आहेत ना, हे छोटे पोर आहेत ना, हे खेळतात, ह्यांच्याकडे बघितलं ना, असं कार्यक्रमाला आलेले सूट बूट टाय कोट जीन्स पॅन्ट, हे सगळं रुबाब कुठून आला आमच्याकडं. आज या माझ्या आया बहिणी एवढ्या नटून थटून हे बांधव इथं येऊन बसलेले आहेत. आज या इतक्या आउटसाईडच्या भागामध्ये
विदर्भ मराठवाडा या भागात सुद्धा इंग्लिश मिडियमच्या शाळा आल्या, मोठमोठी कॉलेज आली, लाख लाखाच्या फी भरायची ऐपत आली. 4 चाकी गाड्यांमधून रोज सकाळी आपली पोरं शाळेत जाताना दिसतात. कुठून आलं हे सगळं वैभव हा प्रश्न पडतो. आणि मग हे सगळं वैभव आलेलं दिसतं. आपली 4-5 मजल्याची बिल्डिंग असती, बंगला असतो, सकाळच्या पारी 7 वाजता इंग्लिश मिडियमच्या शाळेची गाडी न्यायला येते आपल्या बाळाला, हॉर्न वाजतो, फॉर्म. आई आपल्या बाळाला नटवते, आई त्याला घेऊन येते. इंग्लिश मिडियमला जातोय ना, लय भारी वाटतं सगळ्यांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत घातलं. आहेत का तुमच्याकडे शाळा इंग्लिश मिडियम? आणि मग ती लाख रुपये फी भरलेली असती. आईला बापाला त्याचं कौतुक असतं, पोराला काय येतं ह्याचं कौतुक असतं. 3 लाख रुपये भरली ह्याचं कौतुक असतं. मोठ्या शाळेत आहे, लय मोठ्या शाळेत आहे, लोकांना सांगलं लय मोठ्या गाडी पुन्हा येते त्याला सोडायला. आणि आई घरातनं फक्त चौकात आणायला जाते, चांगली साडी घालून, लिपस्टिक लावून, नटून थटून पोराला आणायला शाळेत. 1 वाजता त्या पोराला घेऊन आई त्या गल्लीतून माघारी येते. गल्लीतनं दिसलं कोण खेळते पोरग मध्ये, गुड आफ्टरनून अंकल, गुड आफ्टरनून आजी. आजीला काय गुड आफ्टरनून कळत नाही, पण आईला भारी वाटतंय माझं पोरग इंग्लिश बोलते. आईला भारी वाटतंय माझी पोरगी इंग्लिश बोलते, बघा कशी बोलते. आणि परत कोण दिसलं काय म्हणते, आंटीला हॅलो कर. ती आंटी आपल्याला बोलत, तिला दाखवतं इंग्लिश येते, हॅलो कर, हॅलो करते. आईला हे काय भारी वाटतं. मग आई आपल्या बाळाला घेऊन घरात जाते. किती वर्षाचं आहे? 7 वर्षाचं, 5 वर्षाचं. फी किती भरली? लाख रुपये. आणायला न्यायला गाडी. हे सगळं सांगितलं, हे पटलं तुम्हाला? कारण हे वैभव आज तुमच्या माझ्या इथल्या प्रत्येकाच्या, केवळ एका जातीच्या नव्हे तर इथल्या सगळ्या समाजांच्या घरात दारात आलेलं आहे. पण हे मला का सांगावं वाटतं, आजपासून फक्त 100 वर्ष काळाच्या मी जेव्हा मागे जातो, तेव्हा एक 8 वर्षाचा मुलगा याच महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या सातारा शहरातल्या प्रतापसिंह भोसले या हायस्कूलमध्ये शाळेत जायला लागतो. आणि शाळेत जाताना त्याला कळतं की शाळेत गेलोय आपण, पण आपल्याला शाळेत वर्गात बसता येत नाही, आपल्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागतं. तो मुलगा जातो शाळेत, वर्गाच्या बाहेर बसावं लागतं. वर्गाच्या बाहेर बसतो आणि वर्गात फळ्यावर गुरुजी काय शिकवतात इकडे लक्ष देतो. वर्गात गुरुजी काय शिकवतात हे बघायचं आणि आपल्या पाठीवर उतरून घ्यायचं. दुपार होते, फडक्यात आणलेली भाकरी सोडायची, शिले तुकडे झालेली ती भाकरी सोडायची, ती भाकरी खायची. आणि ठसका लागतो, ती भाकरीने तोटरे बसतात. पण धावत धावत त्या माठापर्यंत जायचं, माठाला हात लावायचा नाही, मिळालेलं पाणी प्यायचं आणि मग मागे येऊन बसायचं. एक दिवशी गुरुजी फळ्यावर प्रश्न लिहितात, मुलांनो मला सांगा की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला दिसतात पण त्याला तुम्ही हात लावू शकत नाही. वर्गातली मुलं वेगवेगळी उत्तरं देतात. चंद्र, सूर्य, तारे, उंच नारळाचं झाड, वेगवेगळे उत्तरं देतात. पण बाहेर बसलेला हा बारका मुलगा हात वर करतो आणि गुरुजी म्हणतात, अरे बाहेर बसलेल्या भिवाने हात वर केलाय, सांग भिवा तुला काय सांगायचं, उठ उठ सांग भिवा काय सांगतोय. बारका भिवा उभा राहतो, उभा राहिलेला भिवा उत्तर देतो, गुरुजी या शाळेतला हा पाण्याचा माठ मला रोज दिसतो, पण मला याला हात नाही लावता येत. गुरुजी एवढंच नाही, शाळेत आल्यानंतर तुम्हीही मला रोज दिसता, पण तुम्हालाही मला हात लावता येत नाही. गुरुजी हा शाळेतला हा फळा मला रोज दिसतो, पण मला याला हात लावता येत नाही. बांधवांनो, त्या बारक्या भिवानं दिलेली उत्तरं विज्ञानाची, भूगोलाची उत्तरं नव्हती, तर बारक्या भिवानं दिलेली उत्तरं तत्कालीन समाज व्यवस्थेच्या तोंडात मारलेली सनसनी चपराक होती, हे त्या गुरुजींना कळलेलं होतं. पण बांधवांनो, हा इतिहास तुम्हाला सगळ्यांनी आजपर्यंत सांगितला. तुम्हाला आजपर्यंत तुम्ही ऐकत आला की बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर बसावं लागलं, पाणी प्यायला मिळलं नाही. मग जगदीश ओळख काय सांगतो, गेली 15 वर्ष झालं महाराष्ट्राच्या गावगाड्यात कानाकोपऱ्यात फिरणारा हा जगदीश ओळख प्रबोधनासाठी गावात जाऊन जगदीश ओळख हे सांगतोय की याच्या पुढे आपल्याला जावं लागेल. या माझ्या समोर बसलेल्या पिढीला, नव्या पिढीला या पुढचे बाबासाहेब आपल्याला समजून घ्यावे लागतील. हे वर्गाच्या बाहेर बसलेले, पाणी न पिता आलेले हे बाबासाहेब आपल्याला आजवर 15 वर्ष 70 वर्ष सांगितले गेले. हा जगदीश ओळख आता तुम्हाला हे सांगेल की वर्गाच्या बाहेर 8व्या वर्षी जो विद्यार्थी बसत होता, ज्या विद्यार्थ्याला वयाच्या 8व्या वर्षी वर्गाच्या बाहेर बसूनही पाणी प्यायला संधी नव्हती, पाणी प्यायला समानता नव्हती, तोच विद्यार्थी त्याच्या वयाच्या फक्त 22व्या वर्षी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो. त्यांचं मोटिवेशनल आंदोलन. आपल्याला हे बाबासाहेब समजून घ्यायचे. हे फक्त रडगाणं गाण्याच्या पलीकडे त्यातून आम्ही काय घेतलं, जो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर त्या काळात बसतो, 100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, इतकी भयान परिस्थिती आहे, इतकं सगळं वाताहत झालेली आहे, माणसं माणसापासून लांब आहेत, आणि पण तो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसतो. तो विद्यार्थी त्या काळामध्ये
अमेरिकेला जायचा विचार करतो. माझ्या पुढे बसलेल्या ह्यातल्या कुठल्या विद्यार्थ्याने, कुठल्या भावाने, कुठल्या बहिणीने आता बसून कधी आजपर्यंत गेल्या तुमच्या 20 वर्षाच्या आयुष्यात कधी विचार केला की मला अमेरिकेला जायचंय? हे मला का सांगावं वाटतं? कारण मी तुमच्यातलाच एक जण आहे. आणि मला जेव्हा कळायला लागलं, हे जाणीव झाली वाचलं तेव्हा, की अरे आपण अशा काळात आहोत की आता सगळं उपलब्ध आहे. माझ्या मोबाईलवरती मी जर क्लिक केलं तर मला आता कळतं की अमेरिकेतल्या विद्यापीठात कुठल्या किती जागा आहेत, किती ऍडमिशन मग कधी मिळेल, मला किती पैसे भरावे लागतील. अरे जेव्हा या देशामध्ये मोबाईल नाही, इंटरनेट नाही, तेव्हा हा विद्यार्थी जो अस्पृश्य समाजातला आहे तत्कालीन, ज्याच्या घरामध्ये खायला अन्न नाहीये, तो विद्यार्थी कसा विचार करत असेल की मला अमेरिकेला जायचंय, मला अमेरिकेत जाऊन शिकायचंय, आणि कसं ऍडमिशन मिळवलं असेल याचा एकदा विचार करा. तेव्हा तुम्हाला कळेल की या हिंगोली जिल्ह्यात राहून पुणे विद्यापीठात आणि मुंबई विद्यापीठात जाणं अवघड नाहीये. ही ती पोरं उद्या मुंबई विद्यापीठाचं गोल्ड मेडल मिळवणारी पोरं झाली पाहिजेत, हे मला इथे आवर्जून सांगायचं. हे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत. हे बाबासाहेब आम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. आणि ते बाबासाहेब सांगण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो. तर भिवा, सातारच्या शाळेत शिकणारा भिवा जेव्हा 15-16 वर्षाचा होतो तेव्हा मुंबईला त्यांच्या परिवाराचं स्थलांतर झालेलं आहे. आणि मुंबईमध्ये डबक चाळी त्यांचं घर आहे. 10 बाय 10ची खोली आहे. त्या डबक चाळीतल्या खोलीमध्ये ते राहतात. आणि बाबा बारक्या भिवाचं आता तत्कालीन समाज व्यवस्थेनुसार तेव्हा मुला मुलींची लग्न ही लहान वयात व्हायची आणि लहान वयात लग्न व्हायची. त्यामुळं भिवाला पोरगी बघायचं हे रामजी सुभेदारांचे प्रयत्न चालू होते. कारण भिवाची आई भिवा 5 वर्षाचा असताना वारली होती. असं आई विना पोरक्या असणाऱ्या त्या लेकराला लवकर त्याच्या 2चे 4 हात केले म्हणजे त्याचा प्रश्न मिटल आणि मग त्याचं नीट चालल. आणि तेव्हा सगळीकडे त्याच वयाची लग्न व्हायची. त्यामुळे मुलगी बघायचं हे खूप जोरात काम सुभेदारांचं चालू होतं. तिकडं मुलगी बघायचं काम चालू होतं. आणि या जसं हा परिवाराचं सगळं चालू आहे मार्गक्रमण, तसा एक परिवार यात महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वनंद, दापोली जवळचं वनंद नावाचं एक गाव आहे. आणि त्या वनंद नावाच्या गावामध्ये 5-50 दलित समाजाची, अस्पृश्य समाजाची घर आहेत. आणि त्या वनंदमध्ये काही वाघमारेची घर आहेत, काही खैरेची घर आहेत, काही मोहाळाची घर आहेत. एक घर तिथं धुत्र्याचं आहे. एक घर धुत्र्याचं आहे. आणि तिथं भिक्खू धुत्रे नावाचा जो त्या घराचा मालक आहे, घर माणूस आहे, तो रात्रंदिवस कष्ट करणारा, त्याची बायको आणि तो रुक्मिणी आणि भिक्खू ह्या दोघा नवरा बायकोची जोडी. ही जोडी म्हणजे सगळ्यांनी आदर्श घ्यावा त्या वस्तीतल्या. अशी जोडी आपल्या कामाला काम करणारी, दिवस रात्र कष्ट करणारी, आपली मुलं बाळ चांगल्या तऱ्हेने सांभाळणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी ही जोडी. आणि यांना 3 मुली आहेत, एक मुलगा आहे. 3 मुलीतल्या एका मुलीचं लग्न झालंय. भिक्खू धुत्रे काय करतो? भिक्खू आपला दापोलीच्या बंदरावर जो माल निघतो, मासे निघतात, ते मासे निघल्यानंतर त्या बंदरावरून माशाच्या पाट्या असायच्या, त्या पाट्या घेऊन धावत पळत मार्केटला जायचं, बाजारात न्यायचं आणि बाजारापर्यंत बंदरापर्यंत ते पोहोचवायचं. हे धाप लागल्यावर कष्टाचं काम भिक्खू करायचा. बायको घरकाम करायची आणि इतर पडेल ती कामं करायची. पण बायकोची तब्येत जरा खराब होती. का खराब असायची तेव्हा स्त्रियांच्या तब्येती? कारण लग्न कमी वयात व्हायची. 9-10 वर्षाच्या पोरीचं लग्न व्हायचं, बाळंतपण 4-5 व्हायची. आणि मग इतक्या कमी वयात लग्न होऊन बाळंतपण झाली की त्या स्त्रीची तब्येत, आरोग्य ढासळायचं. ही तत्कालीन समाज व्यवस्थेचा दोष आहे कमी वयात लग्न केल्यामुळं. तशीच त्या रुक्मिणीची तब्येत ही खालावली होती. आणि एक दिवस उगवला, रुक्मिणीने अंथरून धरलं. रुक्मिणीला घरात जे आता 2 पोरी आणि 1 पोरगा होता. एक पोरगी मोठी होती ती रमा, धाकली गौरा आणि मुलगा शंकर. हे 3 लेकरं आता घरात. मोठीचं लग्न झालेलं. आणि मग त्या रुक्मिणीने अंतरून धरलं, आजारी पडली. रुक्मिणी अंतरून धरलं, 8 दिवस 15 दिवस महिना गेला, रुक्मा काय उठली नाही. आणि एक दिवस रखमाने अन्न पाणी सोडलं. अन्न पाणी सोडलं तसं रखमाने अन्न पाणी सोडल्यावर शेजारी पाजारी जमा झाले. रखमाला श्वास घेता येईना. अरे बायको जास्त अगं रामू, आता माझ्या घराचा आधार व्हावा लागेल. आता माझी जागा तुला चालवावं लागेल. या घराची घर मालकीन तुला व्हावं लागेल. आणि या 2 लेकराची आई तुला व्हावं लागेल. असं म्हणता म्हणता त्या रखमाचा हात रामाच्या अंगावरनं खाली गेला आणि तो तसाच खाली राहिला. रमाची आई 7 वर्षाची असताना वारली. पुढे काही दिवस असेच गेले. अंत्यसंस्कार झाले. पुढे काही दिवस असेच गेले. वर्षामध्ये पुन्हा तो भिक्खू आहे ना, म्हणजे रमाईचे वडील भिक्खू धुत्रे सुद्धा आजारी पडले. घरात वर्ष संपायचं आईवरून.
भिकू आजारी पडले, भिकूने अंतरून धरलं आणि वर्षाच्या आत पुन्हा एकदा त्या भिकूच्या आजारपणानं रुग्र रूप धारण केलं. भिकूने पुन्हा लेकरांना जवळ घेतलं, रमाला जवळ घेतलं आणि भिकूच्या डोळ्यात आसवं दाटून आलेली होती आणि रमाला भिकू म्हणते, वडील म्हणतात, अगं रामू, वर्षापूर्वीच तुझी आई गेली आणि मला वाटलं की आता सगळं सांभाळावं, पण आरोग्याने नाही साथ दिली. रामू आता तुला कुठल्या शब्दात सांगू मी रामू की आता मीही तुला सोडून चाललोय, पण रमा ह्या दोन लेकराची आता आई आणि बाप दोन्ही तुलाच व्हायचंय. रमा आता हा संसार तुला सांभाळ, ह्या लेकरांची दोघांची बहीण भावाची आई आणि बाप तूच हो आणि तुझं स्वतःचा सुद्धा आई आणि बाप तुला व्हायचंय. असं म्हणता म्हणता रमाच्या वडिलांनीही आपला प्राण सोडला. बघा, घरात 3च लेकरं आहेत, 7-8 वर्षाची ती लेकरं आहेत. मोठी रामू 7 वर्षाची, बारकी दोन्ही लेकरं तिच्यापेक्षा बारकी. आई आणि वडील दोन्ही वारलेत. घर उदास झाले, शेजारी पाजारी जमा झाले. मुंबईच्या मामाला काकाला निरोप दिले गेले. मामा काका येईपर्यंत वाट बघितली, अंत्यसंस्कार झाले आणि मग दुसऱ्या दिवशी बैठक बसली. आता ह्या पोरांचं कसं व्हायचं? ही रामू मोठी झाली, तिचं बघा कसं करायचं. ते मामा वलनकर मामा आणि काका यांनी त्या ठिकाणी सगळ्या समाजापुढे त्या बैठकीमध्ये शब्द दिला, या रमूला आणि तिच्या बारक्या भावांना आता आम्ही घेऊन चाललो. रमा अशा प्रकारे मुंबईला आली. रमा मुंबईला आली आणि मुंबईमध्ये भायखळ्याच्या त्या चाळीमध्ये रमा राहायला लागली. त्याच काळात आता रमा 8 वर्षाची झाली होती आणि 8 वर्षाची झाली म्हणून तिलाही पोरगा बघायला मामाने चालू केलं होतं. तिकडं रमाला मुलगा बघायला चालू होतं आणि तिकडे सुभेदार आपल्या मुलासाठी मुलगी बघत होते आणि सुभेदारांना खबर कळली की तिकडं भायखळ्याच्या चाळीमध्ये रमा नावाची एक पोरगी आहे वलनकरांची आणि त्या रमा सुंदर आहे, देखणी आणि स्वभावाने चांगली पोरगी आहे. सुभेदाराची पावलं त्या वलनकरांच्या घरापर्यंत आली आणि सुभेदारांनी रमाला बघितलं. आता सुभेदार बघायला येतात मुलगी, हा निरोप जसा आला होता तसं त्या घरात सगळं आनंदाचं वातावरण झालं. का तर सुभेदारांचा पोरगा हा समाजात त्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त शिकलेला मुलगा तेव्हापर्यंत मॅट्रिक पर्यंत पोहोचलेला होता. त्यामुळं सगळीकडं त्या मुलाला भीमराव आंबेडकरांना मुलगी बघायचं चाललंय ही वार्ता सगळीकडे पोचली होती आणि रमाला असं स्थळ आलं त्याचा सगळ्यांना आनंद झाला होता. आता रमाला इतकं शिकलेलं स्थळ आलं तर रमा शिकलेली नाही हे सगळ्याला माहित होतं. सगळेजण बघत होते आता जमतंय का रमाचं लग्न. सुभेदार जमवायला आले, सुभेदाराने पोरगी बघितली आणि सुभेदारांनी रमाकडे बघितल्यानंतर सुभेदारांना ती रमा पसंत पडली आणि रमा पसंत पडल्यानंतर सुभेदार त्या ठिकाणी त्या मामांना सांगून जात आहेत, तुमची रमा आम्हाला पसंत आहे, आमच्या देवाला आपण हे रामूचं स्थळ पसंत पडले, आमच्या देवासोबत रामूचं लग्न जमवूया. आणि ही वार्ता जशी त्या घरामध्ये कळली की लग्न ठरलंय, मान्य केलंय, तसं सगळीकडे आनंद पसरला आणि सगळ्या चाळीमध्ये चर्चा सुरू झाली. आणि मग पुढे काही दिवसांनी तारीख काढली गेली. भायखळ्याच्या त्या भाजी मार्केटमध्ये ठरलेल्या तारखेला रमा आणि भीमाचं लग्न त्या भाजी मार्केटमध्ये संध्याकाळच्या या टायमाला झालं. सगळेजण त्या ठिकाणी गर्दी करून उपस्थित आहेत, कारण इतक्या शिकलेल्या पोराचं लग्न कसं होतंय हे सगळ्याला बघायचं होतं. पण त्या लग्नामध्ये पहिल्यांदा काय व्हावं तर लग्नामध्ये नवरी रडते असं आपण सगळेजण म्हणतो, पण इतका शिकलेला इतका चांगला राजबिंड व्यक्तिमत्व असणारा नवरा मुलगा होता ना, त्या नवरा मुलगाच्या दोन्ही डोळ्यात आशू आलेले होते. लोकांना कळेना आणि मग आत्या जवळ आली त्याची आणि भिवाला म्हणाली, काय झालं भिवा? आणि मग भिवा बोलता झाला, आत्या तर माझी आई असती या लग्नाला तर तिला मला या नवरदेवाच्या पोशाखात बघून कसं वाटलं. माझी आई असती तर हा सगळा माझ्या लग्नाचा सोहळा असून बघून तिला किती आनंद झाला असता. माझी आई असती तर इतका शिकलेला तिचा मुलगा लग्नाला उभा राहिला हे बघून तिला किती आनंद झाला असता. आणि एका बाजूला विवाह आपल्या आईचं हे दुःख आपल्या आईची आठवण मांडत होता, तर दुसऱ्या बाजूला माझ्या रामूच्या हृदयामध्ये फक्त आईच नाही तर आई आणि बाप दोघेही नाही ह्याचं दुःख उतंबळून आलेलं होतं आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. माणसं जमेल तसं दोघांना समजावत होती. लग्न लागलं आणि लग्न लागलं, माणसं जेवली पांगली, माणसं इकडे तिकडे गेली, नवरा नवरी त्या डबक ताईकडे चालायला लागली. पण डबक ताईमध्ये त्या नवरदेवाच्या मागे चालणाऱ्या माझ्या रामूला कुठे माहित होतं की तिने एका वादळाशी संसार करण्याचा निश्चय केला होता. तिची गाठ आजपासून एका वादळाशी पडलेली होती. ती आजपासून एका वादळाची
संगिनी झाली होती ती माझी रमाई होती आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली होती. माझी रमाई निघाली होती वलंगकरांचं घर सोडून. माझी रमाई आंबेडकरांच्या घराकडे, नवे नवे आंबेडकरांच्या नव्या भारताकडे आणि नव्या भारताची नवी आई होण्याकडे प्रवास चालू झालेला होता माझ्या रमाईचा. आणि माझी रमाई त्या आंबेडकरांच्या 10x10च्या घरामध्ये आली. माझी रमाई त्या घरामध्ये आली. हळूहळू दिवस गेले, हळूहळू दिवस सरत होते आणि दिवसामागून दिवस सरता सरता रमाईच्या घरात रुळत होत्या, त्या घरात वाढत होत्या. त्या घरातल्या सुभेदारांच्या सगळ्या गोष्टी समजून घेत होत्या. कुणाला काय पाहिजे, कुणाला काय नको हे माझी रमाई सगळं जाणून घेत होते आणि ते त्याला पुरवत होते. आणि हे सगळं चाललेलं असताना भिवाने लग्न झालं तरी शिक्षण मात्र सोडलं नव्हतं. त्याने शिक्षण मात्र सोडलेलं नव्हतं. हा नवरदेव असा होता, लग्न झाल्यानंतर सुद्धा बायकोच्या जवळ बसून गप्पा मारण्यात इंटरेस्ट नव्हता. तर बायको एका खोलीत असायची किंवा त्या खोलीत बायको घरात असायची आणि हा पोरगा मात्र आपली वह्या पुस्तकं घेऊन शाळेत जायचा. घरामध्ये तेवढं लक्ष नव्हतं. आणि हे सगळं रमाई महिना 2 महिने पाहत होत्या आणि सुभेदारही हे सगळं पाहत होते. मग सुभेदार एक दिवशी रामूला मुलीसारखं समोर बसवतात आणि मुलीसारखं रामूला समोर बसवून सासरा वडिलाच्या हक्काने सांगतात, त्यागे रामू, बघतेस का तुझा नवरा कसा आहे, त्याला पुस्तकाचं ज्ञान मिळवायचं, त्याला त्या घरापेक्षा संसारापेक्षा पुस्तकात रमायला जास्त आवडते. त्यामुळे रामू, आज तू मला एक वचन दे. रामू तू या शिक्षणाच्या योद्ध्याच्या बरोबर, माझा जो पोरगा आहे ना तो शिक्षणाच्या ध्येयानं, ज्ञान मिळवण्याच्या ध्येयानं झपाटलेला आहे, पछाडलेला आहे. तुला त्याच्या बरोबर त्याच्या या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्याची जोडीदार म्हणून त्याच्या प्रत्येक पावलावर ताकदीनं उभं राहायचंय. त्याची साथ तू कधी सोडणार नाही असं रामू तू आज मला वचन दे. अशा प्रकारे एक प्रकारे तिला वास्तव सांगण्याचा प्रयत्न रमायला सुभेदार करतात आणि वचन घेत आहेत. बाबासाहेब त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करतात. बाबासाहेबांचं मॅट्रिक होतं. मॅट्रिक नंतर बाबासाहेब BA होतात आणि BA झाल्यानंतर बाबासाहेब पुढे नोकरीसाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे जात आहेत. आणि तिकडे बाबासाहेबांना तार येते की बाबासाहेबांचे वडील सुभेदार खूप आजारी आहेत आणि तुम्हाला माघारी यावं लागेल. बाबासाहेब धावत पळत माघारी येतात आणि बाबासाहेब धावत पळत माघारी येतात. बाबासाहेब घरी येतात आणि बाबासाहेब उमऱ्यात येतात. उमऱ्यात जेव्हा बाबासाहेब येतात आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये बाबासाहेब जसे आपल्या पितेच्या समोर येतात, सुभेदार त्यांना डोळे भरून पाहतात. त्यांना डोळे भरून पाहून बाबासाहेबांच्या हातात हात घेतात आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये सुभेदार प्राण सोडतात. हे का सांगायचं मला तुम्हाला, कारण सुभेदारांच्या भेटीनंतर बाबासाहेब पुन्हा माघारी नोकरीला जात नाही. तर बाबासाहेब एक नवा निश्चय करतात की बाबासाहेब अमेरिकेला शिक्षणात जायचं ठरवतात. बघा, त्यांच्या आईच्या 5 वर्षाच्या असताना वारली, वडील वारलेत आता आणि तिथून पुढे फक्त 6 महिन्याने बाबासाहेब अमेरिकेला शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात जातात. आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिकायला गेल्यानंतर माझी रमाई इकडे बाबासाहेबांचा हा सगळा संसार सावरण्याचा प्रयत्न करते. हे सगळं भयान वास्तव आहे, कारण परिस्थिती तशी नाहीये. परिस्थिती खूप भयान आहे की त्या घरामध्ये खायला पैसे नाहीयेत, की त्या घरामध्ये भाकरीला मोहताज हो अशी परिस्थिती आहे. आणि भाकरीला मोहताज झालेला परिवारातला तो करता माणूस, वडील वारलेले आहेत, घरामध्ये आता फक्त पत्नी आहे, 2 लेकरं आहेत आपली, आणि त्या लेकरांना पत्नीच्या जीवावर सोडून बाबासाहेब अमेरिकेला जातात. म्हणजे त्या पत्नीनं किती धाडसानं हा निर्णय घेतला हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. रमाई म्हणजे फक्त त्याग, रमाई म्हणजे फक्त रडणं, रमाई म्हणजे फक्त स्वतःला जाळून घेणं किंवा स्वतःचं वाटोळं करून घेणं असं नाहीये. तर आपल्या पतीला अगदी कठीण परिस्थितीमध्ये, सगळी परिस्थिती भयान असताना, खूप मर्यादा असताना, अशा काळामध्ये सुद्धा एक स्त्री किती खंबीरपणे आपल्या पतीला साथ देते, ती खंबीर स्त्री आपल्याला कळली पाहिजे. आणि अशी फक्त रडणारी नाही तर खंबीर रमाई आपल्याला पुढच्या पिढीला आणि पुढच्या स्त्रियांना सांगावी लागेल. ती रमाई आम्हाला समजली पाहिजे. रमाई म्हणजे फक्त रडणारी रमाई नको. तर अशा प्रकारे रमाई किती खंबीर होत्या. ही खंबीर राहणारी रमाई जर आम्हाला कळली, तर आम्हाला कळेल की परिस्थिती, घर परिवार किती वाईट काळात असेल किंवा संकटात असेल, किंवा आपला परिवार, आपला पती किंवा आपला भाऊ, आपली मुलं वाईट काळात असतील, त्या काळात सुद्धा घरातल्या स्त्रीनं
कसं खंबीर राहावं हे जर कोणी सांगितलं असेल तर रमाईकडनं आम्हाला शिकायचंय. आणि ते रमाईचा तो खंबीरपणा, रमाईचं ते धैर्य आम्हाला समजलं पाहिजे. ती धैर्यशील रमाई मला वाटतं की आज या ठिकाणी तुम्हाला सांगणं मला खूप गरजेचं वाटतं. आणि ती धैर्यशील रमाई आपण समजून घेऊया. त्या बाबासाहेब अमेरिकेला जातात, अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब लंडनला शिक्षणासाठी जातात. हे सोपं नाहीये त्या काळामध्ये, हे सोपं नाहीये. त्या काळामध्ये तो काळ कसा आहे, या देशातल्या लोकांना तेव्हा या देशातलं बाहेर जायचं म्हणलं तर तेव्हा बंदी होती. का तर तेव्हा समुद्र मंथन करणं म्हणजे पाप होतं. काय होतं, समुद्रातलं पलीकडे जाणं हे इथल्या धर्मग्रंथांनी पाप ठरवलेलं होतं. आणि ज्या काळामध्ये समुद्र मंथन करणं हे पाप सांगितलं जात होतं, त्या काळामध्ये अशा अंधश्रद्धांना नाकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिना जहाजाने प्रवास करून अमेरिकेला प्रवास करून जातात आणि त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहात सामील होतात. ही साधी गोष्ट नाहीये. हे बाबासाहेब आम्हाला खऱ्या अर्थानं आज समजून घ्यायचे आहेत आणि ही रमाई आम्हाला समजून घ्यायची. बाबासाहेब त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गेलेले बाबासाहेब अभ्यास जो करतात, 18 तास 20 तास अभ्यास करणारे बाबासाहेब. आम्हाला आता अर्धा तास अभ्यास करणं पण अवघड झाले. अर्धा तास अभ्यास करायचं म्हणलं तरी ते मध्येच एकदा चेक करते माझ्या इंस्टाग्रामला काय नोटिफिकेशन आलंय, माझ्या व्हॉट्सअपला काय नोटिफिकेशन आलंय, मी टाकलेल्या फोटोला कोणी काय कमेंट केलंय, अभ्यास थोडं राहू दे, इकडचं बघू दे मला काय करते. मग ते तिकडचं बघते. मग ती तिकडं जर नोटिफिकेशन मध्ये तिची कमेंट असेल तर मग पुढचा अभ्यासच करत नाही. ती पुढचा अभ्यासच करत नाही, ती कमेंटला रिप्लाय देते. मग ते अभ्यास अर्ध्या तासातच संपतो. आणि मग बाहेर निघताना कायदा आमच्या बापाचा, बाहेर निघताना आम्ही असे आणि अभ्यास करताना आमच्या ध्यानात आम्ही काय. पण हे 18-20 तास अभ्यास करणारे बाबासाहेब त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये अभ्यासाला बसतायत. नॉट जोक. त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये त्याची लायब्ररी उघडल्यानंतर त्या लायब्ररीमध्ये प्रवेश करणारा पहिला विद्यार्थी आणि लायब्ररी बंद होताना त्यातल्या माणसाला लायब्ररीतून बाहेर काढावं लागायचं. तो शेवटचा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायचे. तो अभ्यास करणारे बाबासाहेब आम्हाला 18 तास अभ्यास करतोय. ते लायब्ररीचं लक्ष जातं, अरे हा 20 तास विद्यार्थी अभ्यास करतो, जेवायला जात नाही, असं कसं काय. मग दुसऱ्या दिवशी लक्ष ठेवतो लायब्ररीवर. सगळी मुलं दुपारी जेवायला जातात, हा मुलगा जेवायला जात नाही. त्याच्या लक्षात येतं हा मुलगा खिशातलं काहीतरी दुपारी काढतो आणि खातोय आणि त्यावरती पाणी पितो. त्या लायब्ररीला याचा राग येतो. का तर त्या लायब्ररीचा नियम आहे की इथे बसून कुणी खायचं नाही, इथे फक्त अभ्यास करायचा आहे, खायला बाहेर जायचं. लायब्ररीयन रागामध्ये तिथपर्यंत येतो आणि मिस्टर आंबेडकर तुम्ही या ठिकाणी चुकीचं करता, इथे बसून तुम्ही आत्ता काहीतरी खाल्लं याची आठवण करून देतो. बाबासाहेब नम्रपणे उभे राहतात. उभे राहून बाबासाहेब खिशात हात घालतात. लायब्ररीयन म्हणतो मिस्टर आंबेडकर तुम्ही असं का करताय, का खाताय आणि असं का खाताय. बाबासाहेब खिशातला हात बाहेर काढतायत. त्या हातामध्ये काय आहे लायब्ररीयनला दाखवतायत आणि बाबासाहेबांचा हात बाहेर येतो. त्या हातामध्ये उरलेला अर्धा पावाचा तुकडा असतो. लायब्ररीयनकडे हात करून बाबासाहेब म्हणतात भूक लागल्यानंतर मी खिशात पाव आणलेला असतो, तो पावाचा तुकडा खातो आणि त्यावरती मी पाणी पितो. लायब्ररीयन म्हणतो मिस्टर आंबेडकर तुम्ही असं का करता, बाहेर जा, जेवण करा, मग येऊन अभ्यासाला बसा. बाबासाहेब त्यांच्याकडे पाहतात आणि म्हणतात सर बाहेर जाऊन जेवण करावं एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. तर बाहेर जाऊन जेवण करावं एवढे पैसे नाहीत माझ्याकडं आणि बाहेर गेलो तर माझा वेळ वाया जाईल. मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. मला लवकर शिक्षण पूर्ण करून मला माघारी माझ्या देशात जायचंय आणि मला माझ्या देशामध्ये समाजासाठी काम करायचंय. यासाठी मी असे दिवस करतो. सर म्हणाले मिस्टर आंबेडकर तरी तुम्ही नियम मोडलाय, तुम्हाला शिक्षा होणार. बाबासाहेब म्हणाले सर लायब्ररी बंद करायची, हे सोडून काहीही सांगा मला मान्य असेल. लायब्ररीयन म्हणाला मिस्टर आंबेडकर उद्यापासून तुमच्या जेवणाचा डबा मी घेऊन येईल, तुम्ही माझ्या डब्यात जेवायचं. मिस्टर आंबेडकर बाबासाहेब अशा प्रकारे दिवस काढून शिक्षण घेत होते. आम्हाला कळलं पाहिजे की आमचा उद्देश चांगला असेल, आम्ही शिक्षणाकडे चांगल्या दृष्टीने बघत असू, आम्हाला शिकणे ही आमची जिद्द असेल तर या बापाने आता शिक्षणासाठी आमची सगळी दारं ओपन केलेली आहेत. आम्ही शिक्षणासाठी या जगात कुठेही जाऊ शकतो, फक्त ती जाण्याची आमची तयारी असली पाहिजे. हे बाबासाहेबांसारखं शिकणं आम्हाला आज जमलं पाहिजे. ते तिथं बसून शिकणारे बाबासाहेब एक दिवस त्यांना एक तार येते, पत्र येतं आणि पत्र येतं बाबासाहेबांना. तो पोस्टमन पत्र आणून देतो. बाबासाहेब ते पत्र घेतात आहे आणि बाबासाहेब पत्र वाचायला लागतात आहे. माझ्या प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला हे वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे.
हे वाचन असलं पाहिजे. बाबासाहेबांची रमाईची पत्र असं एक पुस्तक आहे, एवढा मोठा खंड, तो वाचा कधीतरी, मग कळेल की बाबासाहेबांनी रमाई हे काय जीवन जगले. संसार आपण आज जे सगळं बघतोय कसलं जगले ते, त्यातलं हे एक पत्र आहे की रमाईचं ते पत्र आहे. आणि ते पत्र बाबासाहेबांनी फोडलं आणि बाबासाहेब वाचायला लागले. प्रिय साहेब, तुम्हाला साष्टांग नमस्कार. कसे आहात? स्वतःची काळजी घ्या. आम्हा सर्वांना तुमची खूप आठवण येते. पण साहेब, हे पत्र यासाठी पाठवलंय की तुमचा लाडका गंगाधर मागच्या काही दिवसांपासून खूप आजारी आहे. बाबासाहेब, तुमचा लाडका गंगाधर मागच्या काही दिवसांपासून खूप आजारी आहे. मी त्याला अनेकदा डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण आता डॉक्टरांच्या उधारी झालेली आहे. डॉक्टर म्हणतात की पैसे असल्याशिवाय त्याच्यावर उपचार होणार नाही. त्याच्यावर उपचार करायला आता अधिक पैशाची, जास्त पैशाची गरज आहे. आणि डॉक्टर म्हणाले की पैसे आले, उपचार झाले तरच ते लेकरू वाचेल. त्याला डबल निमोनिया झालाय. साहेब, तुम्ही लवकर पैसे पाठवा, मी त्याच्यावर उपचार करते आणि आपल्या लेकराला वाचवते. साहेब, तुम्ही पैसे पाठवले तर आपलं लेकरू वाचेल. मी तुमच्या मनी ऑर्डरची वाट पाहते. स्वतःची काळजी घ्या. साहेबांनी हे जसं पत्र वाचलं, साहेबांच्या दोन्ही डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. चष्मा काढून बाजूला ठेवला, डोळे पुसले आणि दुसरा कागद हातात घेऊन साहेबांनी पत्र लिहिलं. ते पत्र त्या पोस्टमॅनकडे दिलं. 15-20 दिवसांनी ते भारतामध्ये रमाईपर्यंत आलं. रमाईला वाटलं मनी ऑर्डर आली असेल माझी. रमाई धावत धावत गेले पोस्टमॅनकडं, पण पत्र काढलं आणि रमाईच्या हातात त्याने दिलं आणि रमाई घरात गेल्यात. रमाईला उदास वाटत होतं. मनी ऑर्डर नाही, फक्त पत्र आलंय. रमाई ते पत्र फोडतात आणि पत्र वाचायला लागतात. आणि ते जसं वाचायला लागतात तसं वाचतात की प्रिय रामू, तुझं पत्र मिळालं. रामू, तुझं पत्र मिळालं आणि वाचलं की आपला लाडका गंगाधर खूप आजारी आहे. पण रामू, त्याच्या उपचारासाठी पैसे पाठवा असं तुम्हाला सांगितलंय. पण रामू, तुम्हाला पाठवायला माझ्याकडे कसलेच पैसे नाहीत. रामू, रामू, तुला जमेल तसे त्याच्यावर उपचार करून घे, त्याला वाचवायचा प्रयत्न कर. पण रामू, त्याच्या उपचाराला मी कसलेच पैसे पाठवू शकत नाही. रामू, एवढंच नाही रामू, तुला जड अंतकरणाने सांगतो रामू, माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी दुपारी जेवण करत नाही. मी फक्त संध्याकाळी जेवण करतो. रामू, रामू, मी दुपारी जेवण करत नाही, मी फक्त संध्याकाळी जेवण करतो. हे जसं माझ्या रमाईने वाचलं तसं रमाईच्या पायाखालची जमीन सरकली. रमाईनं ते पत्र बाजूला ठेवलं, आपल्या लेकराला उचललं आणि लेकराला घेऊन धावत धावत माझी रमाई डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांपुढे ठेवलं त्या लेकराला. आणि डॉक्टरांना हात धरून रमाई म्हणाली, डॉक्टर साहेब, माझ्या पदरात आहेत ना, आता एवढ्या पैशात जमेल तसे माझ्या लेकरावर उपचार करा. यापेक्षा जास्त पैसे आता आमच्याकडे नाहीत साहेब. साहेब, याच्यावर उपचार करा, याला वाचवायचा प्रयत्न करा. एवढ्या पैशात जमेल ते करा. रोज माझी रमाई रोज त्या डॉक्टरकडे जात राहिली. रोज उपचारासाठी त्या ठिकाणी याचना करायची. डॉक्टर जमेल तसेच तेवढ्या पैशात उपचार करत राहिले. आणि 8 दिवसांनी एक दिवस उगवला. लाडका गंगाधरला डॉक्टरांनी हातात घेतलं होतं. त्याला रमाईच्या हातात देत डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यावरून हात फिरवले आणि सांगितलं की या लेकराला मी नाही वाचवू शकलो, त्याने अखेरचा श्वास घेतलाय. माझ्या बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या त्या गंगाधरने अखेरचा श्वास घेतला होता. औषध उपचाराविना पैसे नसल्यामुळे गंगाधरने जग सोडलं होतं. ते बघण्याआधी, फिरण्याआधी, चालण्याआधी, बोलण्याआधी या बाबासाहेबांच्या लेकरानं, ते बॅरिस्टर व्हायला गेलेल्या माणसाच्या लेकरानं पैसे नाहीयेत म्हणून हे जग सोडलं होतं. माझ्या रमाईनं ते लेकरू हातात घेतलं. त्या हातात घेऊन झपझप पावले टाकत माझी रमाई घरी आली. शेजारच्या आयाबाया जमा झाल्या. बायका रमाईला समजावत होत्या. रमाईच्या डोळ्यातले अश्रू आटले होते. बायकांनी एकत्रितपणे त्या बाळाला त्या अंत्यसंस्कारासाठी नेलं. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. दिवस मावळतीच गेला होता. रमाईला घेऊन बायका घरी आल्या. रमाई काही न खाता पिता तशाच झोपल्या. अनेक स्त्रिया म्हणत होत्या, हे खा, थोडं जेवा. रमाईने काही खाल्लं नाही. रमाई तशाच झोपी गेल्या. तशाच झोपी गेलेल्या रमाई दुसऱ्या दिवशी दिवस उगवायच्या पहाटे उठल्या. पदर खोला, दारात पडलेली पाटी उचलली आणि मुंबईच्या त्या कोळवावाडी पासून माहीम पर्यंत माझ्या आईनं शेण जमा केलं. माझ्या आईनं शेणाचे गोळे जमा केले, त्या पाटीत भरले शेणाचे गोळे. दिवस उगवायच्या आत माझ्या रमाईने गोवऱ्या थापल्या. रोज माझी रमाई अशा प्रकारे शेण जमा करून गोवऱ्या थापायला लागली. महिना गेला, 2 महिने गेले. गोवऱ्या विकून काही पैसे माझ्या रमाईनं जमा केले. ते जमा करून पैसे एक दिवस पोस्टमन दिसला. त्याला बोलवलं आणि पत्र ज्या पत्त्यावर पाठवतात त्या पत्त्यावरती ते काही पैसे मनी ऑर्डर केले. बाबासाहेबांकडे पोस्टमन जेव्हा गेला तिथला आणि म्हणाला कार आली आणि सोबत काही पैसे आले.
साहेबांना वाटलं कुणीतरी एखाद्या समाज कार्यकर्त्यांनी पैसे पाठवले असतील शिक्षणाला मदत. साहेबांनी ते पत्र आणि मनी ऑर्डर घेतली. ते पत्र आणि मनी ऑर्डर घेतली. साहेबांनी ते मनी ऑर्डर बघितली. पत्र वाचायला लागले आणि साहेबांच्या डोळे भरून आले. पत्रात लिहिलं होतं, साहेब तुमच्या रामूचा तुम्हाला साष्टांग नमस्कार. साहेब सांगताना दुःख वाटतं की तुमच्या लाडक्या गंगाधरला मी नाही वाचवू शकले साहेब. मला नाही जमलं तुमच्या लाडक्या गंगाधरला वाचवायला साहेब. साहेब आपला गंगाधर आपल्याला सोडून गेला साहेब. जाऊ द्या, त्याचं आयुष्य तेवढंच असेल साहेब. साहेब पण तुम्हाला मी लगेच नाही सांगितलंय, लगेच नाही पत्र पाठवलं का? तर साहेब मला वाटलं तुम्हाला लगेच सांगितलं तर तुमच्या शिक्षणावर परिणाम होईल, तुमचं अभ्यासातलं मन लागायचं नाही, म्हणून मी तुम्हाला लगेच नाही सांगितलं साहेब. पण साहेब तो गेला त्याला जाऊ द्या. तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या. तुम्ही स्वतःची काळजी घ्या साहेब. तुम्ही खचू नका साहेब. तुमच्या मागे तुमची रामू उभी आहे. तुम्ही खचू नका साहेब. साहेब हे 4 पैसे तुमच्या रामूने तुम्हाला यासाठी पाठवले की त्या पत्रात तुम्ही साहेब लिहिलं होतं की माझ्याकडे पैसे नाहीत रामू, म्हणून मी जेवण एकच वेळ करतोय, मी दुपारी जेवत नाही. साहेब आजपासून तुम्ही एक वेळ नाही जेवायचं, आजपासून तुम्ही 2 वेळ जेवायचं. त्यासाठी तुमच्या रामूने तुम्हाला पैसे पाठवले. साहेब आजपासून 2 वेळ जेवा, चांगला अभ्यास करा आणि या देशात येऊन नवा भारत घडवा. यासाठी तुमची रामू तुमच्या पाठीशी उभा आहे साहेब. साहेब तुमची रामू तुमच्या सोबत उभी आहे. अरे माझ्या रमाईनं, माझ्या बाबासाहेबांनी जे आयुष्य काढलं, अशा खस्ता खाल्ल्या, तेव्हा भीमरावाचा बाबासाहेब घडलेला आपल्याला दिसतं. तेव्हा आंबेडकरांचा, सुभेदाराचा सुपुत्र या देशाचा नव्हे तर जगाचा सुपुत्र झाला, कारण त्याच्या पाठीशी माझी रमाई उभा राहिली होती. आणि ती त्यागमूर्ती रमाई म्हणजे फक्त रमाई नाहीये, तर माझी रमाई म्हणजे विश्वमाता आहे. त्या विश्वमाता रमाईची आज आम्ही जयंती साजरी करतो. माझ्या रमाईच्या, माझ्या बाबासाहेबांच्या जर मनात असतं ना तर या देशातला सगळ्यात श्रीमंतीचा महाल, सगळ्यात मोठा महाल आणि सगळ्यात ऐश्वर्याचं जीवन, सोन्या नाण्याने मडवलेली बायको आणि सोन्या नाण्याने मडवलेली लेकरं त्यांच्या घरात असती. तो महान श्रीमंत माणूस झालेला असता ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर झाले असते. तर त्यांना भीमराव रामजी आंबेडकर नव्हतं व्हायचं, तर त्यांना या देशातल्या लाखो नव्हे करोडो दीनदलितांची नव्हे तरी अखंड भारताचा बाप म्हणजे बाबासाहेब व्हायचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी या देशासाठी कष्ट केले. या देशासाठी हे बाबासाहेब झिजले, या देशासाठी रमाई झिजली. आज जेव्हा हे अशी माणसं मी पाहतो सगळे आलेली कार्यक्रमात, मी सगळं आमचं वैभव पाहतो, आज हा समाज पाहतो, या गावगाड्यात अरे सगळा गाव एका बाजूला आणि एका बाजूला बाबासाहेबांच्या लेकरांची वस्ती दिमाखात उभी राहिलेली पाहतो, तेव्हा मला आनंद वाटतो. पण मी जेव्हा माझ्या रमाईचा संघर्ष आठवतो तेव्हा मला या सगळ्या समाजाला सांगावं वाटतं की अरे तुमचं माझं वैभव उभं नाही तुमच्या माझ्या कष्टावर, तुमचं माझं वैभव उभं नाही फक्त तुमच्या माझ्या कष्टावर. त्यासाठी माझ्या भीमानं आणि माझ्या रमाईनं खस्ता खाल्ल्यात, स्वतःला गाडून घेतलंय. हे असू द्या मनात तुमच्या कायम, तरच त्या वैभवाला अर्थ राहणार आहे, तरच त्या वैभवाला अर्थ आहे. नाहीतर जयंतीचा कार्यक्रम आहे, त्याने आयोजित केलाय, मी जात नाही, तिने आयोजित केलाय, मी जात नाही, मला बोलावलं नाही, मी अध्यक्ष नाही, मला निमंत्रण नाही, माझं नाव नाही, मी इकडं नाही, मी तिकडं नाही. अरे नाव नाही, तुझ्या बापाचा तुझ्या आईचा कार्यक्रम आहे म्हणून तुला यावं पाहिजे, म्हणून तो आला पाहिजे. कुणी केला ह्याच्यासाठी नाही. आज हे सगळं वैभव बघितलं माझ्या मनात काय येतं, आज कशात लोक गुरफटलेत, इथली लोकसंख्या किती असेल या समाजाची, आज इथं किती लोक आहेत, हे सगळं बघितलं मला काय वाटतं. आज समाजाचं काय झालंय, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, आपलाच मिक्सर, आपलाच कुकर, आपलाच गिझर, एवढंच सगळं गुरफटले. एवढं असलं ना, गेटला कुलूप लावलं बंगल्याला, संपला विषय. बंगल्याच्या बाहेर पाठी लावली, कुत्र्यापासून सावध राहा. बाहेरच्या का माहित आज कुत्रे राहतात. बाहेर समाजाचं काय चाललंय ह्याचं घेणं देणं नाही. हे वास्तव बदललं पाहिजे. कधी बदलेल हा त्याग आम्हाला कळला पाहिजे. माझ्या रमाईनं हे स्वतःला झिजवलं नसतं. अरे राजग्रहाची महाराणी होऊन माझी रमाई जगली असती, पण माझ्या रमाईला माहित होतं मुंबईतलं ते राजग्रह हे आपल्याला महाराणी होण्यासाठी नाही, राजग्रहातलं ते राजग्रह या बाबासाहेबांनी बांधलेलं आहे पुस्तकांसाठी. या पुस्तकावर प्रेम करणारे या माणसांनी बांधलेलं हे राजग्रह, हे पुस्तकाला बांधलेला हा या जगाच्या इतिहासातला पहिला राजवाडा आहे. हे सोपं नाहीये.
सतत रमाई आजारी असायच्या. आणि मग आजारी पडल्यानंतर काही वेळा डॉक्टरांकडे रमाईंना बाबासाहेब घेऊन गेले. आणि डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर डॉक्टर उदगावकर म्हणून मुंबईत आहेत तेव्हा होते. तर त्या डॉक्टर उदगावकरांनी सांगितलं की हवा पालट करण्यासाठी रमाईंना काहीतरी इतर ठिकाणी तुम्ही घेऊन जा. कंटाळा आला का सगळ्यांना? थांबू का? उशीर झाला. तर ते उदगावकर डॉक्टर बाबासाहेबांना सांगतात की यांना आजारपण सतत आजारपण येते, यांना हवा पालट करण्यासाठी इतर ठिकाणी कुठेतरी घेऊन जा, मुंबईच्या बाहेर न्या. आणि मग बाबासाहेब धारवाडला एक वसतिगृह असतं. त्या वसतिगृहामध्ये रमाईला ठेवण्याची व्यवस्था करतात. तर धारवाडला वसतिगृहातच का ठेवायचा विचार करतात बघा. मुलाबाळांमध्ये त्या मुलाबाळांच्या किलबिलाटात आवाजामध्ये रमाई रमतील, मुलाबाळांसोबत हसतील खेळतील म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब रमाईंना तिकडे पाठवतात. आणि बाबासाहेब रमाईची तिथे व्यवस्था करतात. तर रमाई धारवाडला गेल्या. आता हॉस्टेलमधली ती पोरं रोज रमाईच्या आजूबाजूला खेळायची. रमाईला हे विचार, रमाईला ते सांग, रमाईला आईसारख्या हक्काने काहीतरी सांगायचं, बोलायचं, रमाई सोबत खेळायचं, हे चाललेलं असायचं. असेच काही दिवस गेले, 8-15 दिवस गेले. आणि एक दिवस उगवला. रमाई जेव्हा दुपारचं औषध पाणी घेऊन बाहेर आल्या आणि बाहेर बघतायत तर सगळं हॉस्टेल शांत आहे. सगळी मुलं आपापल्या खोल्यांमध्ये. आज मुलं खेळत नाहीयेत, आज मुलं बाहेर बागडत नाहीयेत. रमाईला प्रश्न पडला काय झालं, मुलं का गप्प आहेत. आणि तिथले जे रेक्टर होते त्यांना रमाईने विचारलं जाऊन काय झालं, पोरं का गप्प आहेत, पोरं का नाही आज खेळत. तेव्हा बाबासाहेब सांगतात रमाईला सांगतात की कालपासून आपल्या हॉस्टेलचं अन्नधान्य संपलंय. नाही साहेब, कालपासून आपल्या हॉस्टेलचं अन्नधान्य संपलंय. आपण अर्ज केलेत आणि परंतु धान्य काय आलं नाही. त्यामुळं पोरं कालपासून उपाशी आहेत. रात्री त्यांना पोटभर नाही जेवण दिलं. जेवढं थोडंफार होतं तेवढ्यावरच पोरं जेवली आणि झोपली. आणि पोरं सकाळी नाश्त्याला काय नाही. आता दुपार झाली, दुपारचंही त्यांना काय नाही. त्यामुळे पोरं कोमजलेत आणि पोरं गप आहेत. त्याच्यामुळे पोरांना आता कसं बोलावं ते आम्हाला कळलं नाही. त्यामुळे पोरांना काय बाहेर बोलवलं नाही. रमाईला ही गोष्ट जशी कळली की पोरं उपाशी आहेत कालपासून आणि उपाशी पोरं आपापल्या रूमवरती आहेत, त्या सभागृहात आहेत, झोपलेली आहेत पोरं. रमाईचं काळीच कालवतं. रमाईचं त्या आईचं काळीच आहे. आणि रमाईला इतकं वाईट वाटतं या गोष्टीचं. रमाई त्या रेक्टरच्या समोर आहेत आणि रमाई त्यांना म्हणतात अहो कालपासून मुलं आजारी आहेत, तुम्ही मला कालच म्हणायचं होतं. ते म्हणाले अहो काल धान्य येईल असं वाटलं होतं, पण आज दुपार झाली तरी आलं नाही. आता नाही आलं म्हणजे संध्याकाळपर्यंत स्वयंपाक व्हायचा नाही. आता काय करता येते का बघू, मी काही लोकांना सांगितलंय. रमाई त्यांच्याकडे पाहतात. बघा रमाईला आई का म्हणायचं याचं उत्तर इथं आहे. रमाबाई होत्या त्यांना आई का म्हणायचं याचं उत्तर इथं आहे. रमाई त्यांच्याकडे पाहतायत. रमाईच्या लेकरांचे चेहरे रमाईच्या डोळ्यासमोर येत आहेत. आणि जी लेकरं रोज माझ्यासोबत खेळतायत, बागडतायत, ती लेकरं आज उपाशी आहेत, कालपासून उपाशी आहेत. त्या लेकरांच्या पोटात अन्नाचा कण नाहीये आणि मी या ठिकाणी उभी आहे आणि मी तर काय करू शकत नाहीये. त्याचं रमाईला वाईट वाटतं आणि रमाई त्या ठिकाणी उभ्या राहतात. आणि उभ्या राहिलेल्या माझ्या रमाई आपल्या गळ्यात जे फुटके मणी आहेत सोन्याचे, ते फुटके मणी काढतात आहे. आणि ते फुटके मणी काढून त्या ठिकाणी त्या रेक्टरच्या हातात देऊन म्हणतात हे बाजारात घेऊन जा, ते गहाण ठेवा, नाहीतर विकून टाका. आणि विकून काही पैसे येतील ना, त्या पैशाच्या माध्यमातून येताना धान्य घेऊन या. आणि त्या धान्यातून येताना जिथे धान्य घेऊन आल्यानंतर ते दळून आणा आणि मग आपण पोरांच्या जेवणाचं बघू. ते जातात बाजारात, ते रमाईचे 4 मणी आहेत ते विकून टाकतात आणि त्यातून आलेल्या पैशातून धान्य घेतात. ते धान्य घेऊन येतात. ते धान्य घेऊन आल्यानंतर दुपारच्या टायमाला आता कामगार बाई आलेलं नाहीये कारण स्वयंपाकच नाहीये, कामगार बाई नाहीये, कोणी नाहीये. आजारी असणारी माझी रमाई त्या किचन मध्ये त्या धुरापुढे जाते आणि त्या धुरापुढे जाऊन माझी एकटी रमाई त्या सगळ्या लेकरांसाठी भाकरी थापते, कालवण बनवतात. आणि माझ्या रमाई ते भाकरी कालवण तयार करून त्या बारक्या लेकरांकडे जातात आणि एका लेकराला त्या सगळ्यांना घेऊन गर्दीने पुढे येतात. सगळी लेकरं रमाईच्या भोवती गोळा होतात आणि रमाईच्या भोवती गोळा झालेले लेकरं त्या ठिकाणी तिथपर्यंत येतात. स्वयंपाकापर्यंत रमाई त्यांना ओळीत बसवतात आणि आपल्या हाताने रमाई त्या पोरांना त्याच्या ताटामध्ये जेवण वाढतात. एक एक पोरं एक एक घास खातोय. कालपासून उपाशी असणाऱ्या पोराच्या घशामध्ये घास जातोय. पोराच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. आणि कुणाच्या घरची लेकरं, कुणाच्या घरून आलेली गरीबा घरची लेकरं, रमाईला त्या लेकरांमध्ये आपल्या लेकरांचं सुख दिसतोय. रमाई त्या चेहऱ्यावरचा आनंद पाहते. एकेका लेकराच्या
मुखात घास जातोय रमाई घास भरवते, सगळ्या लेकरांचे पोट भरते आणि पोट भरलेली लेकरं जेव्हा आनंदाने पुन्हा उभा राहतात तेव्हा रमाईला आनंद वाटतो आणि रमाई त्या लेकरांना कवटात आहेत, रमाई त्या लेकरांना जवळ घेतात आणि ती लेकरं रमाईला आई म्हणून मिठी मारतात आणि त्या दिवशी खरी माझी रमाबाई आई झाली आणि या महाराष्ट्राची नव्हे या देशातील लेकरांची आई झाली. ही रमाई आम्हाला माहित असली पाहिजे. रमाई म्हणजे केवळ रडणारी नव्हे, रमाई म्हणजे केवळ जिद्दी म्हणून नव्हे, रमाई म्हणजे केवळ गरिबी म्हणून नव्हे, रमाई अशा प्रकारे त्याग करणारी रमाई होती. ती रमाई खंबीर उभी राहणारी, प्रत्येक समस्येवर काय मार्ग काढता येईल हे शोधणारी माझी आई होती. हे आम्हाला माहित असलं पाहिजे, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. रमाई म्हणजे फक्त रडणारी नाहीये, रमाई अशा प्रकारे बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत जे शक्य नाहीये त्याच्यावर उत्तर काढणारी रमाई होती. हे आम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणून रमाई म्हणजे फक्त रडण्याचा कार्यक्रम करायचा नाहीये, त्या रडण्यामधून काय घ्यायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. रमाईचं आयुष्य मी जेव्हाही रमाईच्या बद्दलची जी पुस्तकं कुठलं पुस्तक वाचायला हातात घेतलं ना त्या रमाई विषयीचं पान असं पान पलटत नाही, पलटलं जात नाही की त्यावरती अश्रू येत नाही डोळ्यात. इतक्या रमाईच्या आयुष्यामध्ये इतका संघर्ष आहे, इतका संघर्ष आहे, भयानक संघर्ष आहे. असा संघर्ष रमाईच्या आयुष्यामध्ये. पण हा सगळा संघर्ष एका बाजूला आहे. बघ ह्या सगळ्या संघर्षातून आम्ही काय शिकलो, या सगळ्या आयुष्यांमधून आम्ही काय घेतलं हा प्रश्न आम्हाला आता पडला पाहिजे. आणि ह्या नव्या पिढीने काय घेतलं हे नव्या पिढीला नव्या भाषेत नव्या अँगलने सांगायचं असा ध्यास गेली 15 वर्ष झालं घेऊन हा जगदीश ओवळ या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये फिरतो. गेली 15 वर्ष झालं प्रबोधनाच्या माध्यमातून जमेल तसं गावगाड्यात जमेल तिथं तिथं त्या वस्तीवर जाऊन प्रबोधन करण्याचं हे बाबासाहेब ही रमाई हे भीमाई हे खऱ्या अर्थाने वेगळ्या अँगलने मांडण्याचा प्रयत्न हा जगदीश ओवळ करतोय. आणि गेली 15 वर्ष पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रावर फिरत असताना कार्यक्रम होतो, लोकांना आवडतं, आनंद होतो, आया भेटतात. कार्यक्रम झाल्यावर खूप लय भारी बोलला बाबा तू, लेकरा असं बोलला तसं बोलला लय भारी. आणि मग 15 दिवसांनी ते काय आलता त्याला बोलायचं होतं की गेला बोलून आपल्याला काय करायचं, ते सगळं पुसलेलं असतं सगळं, काही आठवत नाही पुन्हा. मग मला चळवळीतले काही मित्र पत्रकार संपादक मित्र सगळे प्राध्यापक म्हणाले हो सर आता तुम्ही हे बोलताय सगळं हे सगळं नव्या पिढीला नव्या भाषेत बाबासाहेब सांगताय, पण या नव्या भाषेत बाबासाहेब सांगून ते विसरले जात आहेत. नव्या पिढीला तुम्ही हातामध्ये द्या बाबासाहेब, तेव्हा त्यांना कळेल. आणि मग नव्या पिढीला नव्या भाषेत बाबासाहेब हातात द्यायचे हे ठरवलं. आणि गेल्या 8 वर्षांपासून एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न हा जगदीश ओवळ करत होता. ते हळूहळू प्रगतीच्या पथावरती होतं. पण 2018 साली भीमा कोरेगावला दंगल झाली आणि त्यानंतर मुंबईला एक मोर्चा होता. त्या मोर्चाला मुंबईला निघालो होतो. पुण्यातनं मुंबईकडे जाताना पुण्याच्या बाहेर चांदणी चौक म्हणून एक एरिया आहे, तिथून पुढे हायवेने चाललो होतो. आणि त्या हायवेने जात असताना माझ्या गाडीला एक अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला मोठा. आणि मोठा ऍक्सिडेंट झाला. तो ऍक्सिडेंट एवढा भयानक होता, त्या ऍक्सिडेंट मध्ये माझ्या मेंदूला इजा झाली, हे सगळं तुटलं आणि मेंदूला इजा झाली. आणि मग दवाखान्यात रस्त्यावरचे लोक घेऊन गेले ज्यांना दिसलं ते. आणि मग घेऊन गेल्यावरती आयसीयू मध्ये टाकलं. आयसीयू मध्ये टाकल्यावरती ते म्हणले आता ते बेशुद्ध आहे. मग घरचे मी पुण्यामध्ये, आई वडील आपले खेडेगावात सोलापूरला, त्यांना वार्ता कळली, ते धावत पळत आले, सगळे चळवळीतले मित्र जमा झाले. आणि मग डॉक्टरांनी संध्याकाळच्या वेळी आई वडील आल्यावर सांगितलं की तो बेशुद्ध एवढ्या वेळ होता, तो आता कोमामध्ये गेलेला आहे, त्याला काही कळत नाही. आणि मग हा प्रवास पुढचे 8 दिवस 10 दिवस चालू राहिला की कोमामध्ये आहे. आणि डॉक्टर सांगायचे कोमामध्ये ती लाईन दिसते फक्त मशीनवर, जिवंत आहे माणूस. पण आपल्याकडे काय लोक म्हणायचे ते गेलेलाच आहे, फक्त पैसे काढतात डॉक्टर, ती लाईन लागते गेलेलं ते पेशंट फक्त पैसे काढतात. मग गेलेलं ते म्हणल्यावर आपल्या पाहुणे रावल्याची गर्दी दवाखान्यात बघाय, नाही गेल्यावर म्हणतात बघायला गेला नाही, बघून जा एकदा. म्हणजे बघून गेले सगळे, दवाखान्यात गर्दी, डॉक्टर भांडणं लोकांचे आम्हाला बघायचं, तुम्ही बघून काय होतं ते कोमामध्ये आहे म्हणजे. पण 12-13 दिवसानंतर हालचाल झाली आणि मी शुद्धीवर आलो. आणि शुद्धीवर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आई वडिलांना ही गोष्ट डॉक्टरनी सांगितली की हालचाल होते, त्याला शुद्धीवर आलाय, तो बघतोय. आणि मग आई वडील समोर आले. पण आई वडील समोर आल्यानंतरही हे कोण आहेत असं मी डॉक्टरांना विचारलं. आणि डॉक्टर तेव्हा सांगितलं डॉक्टरांनी की तो शुद्धीवर आलाय, पण मेंदूला मार लागल्यामुळे त्याचा स्मृतिभ्रंश झालाय, त्याला मागचं काही आठवत नाही, त्याला मागचं काही आठवत नाही. ते म्हणजे असं जगून काय उपयोग होतो,
ह्याला जर काही आठवणार नाही, कालपर्यंत भाषण करत होता, लिहित होता, बोलत होता, आणि ह्याला आठवणं काय, तर हा आता असं येण्यासारखं जगून काय उपयोग होईल. डॉक्टर म्हणले उपचार करत राहू, काय होतंय का बघू. पुढच्या काही महिने तिथे उपचार झाले, पुन्हा मग काही वेगवेगळ्या प्रकारचे उपचार होत राहिले. काही मोटिवेशनल डॉक्टर, ट्रेनर यांच्याकडे मला नेलं लोकांनी, की याला जुनं काय आठवायचं ह्याच्यासाठी प्रयत्न. मग काही मोटिवेशनल ट्रेनर म्हणले ह्यांच्याच मोबाईल मधलं ह्याला जुनं काय काही दाखवत राहा, त्याला जुनं काय आठवलं त्याची भाषणं त्याचं ते. आपले मोबाईल, माझी भाषणं म्हणजे माझ्या पुढे काय येणार, पुन्हा पुन्हा माझ्या पुढे एक व्यक्ती, माझ्या पुढे एक प्रेरणादायी प्रसंग, तेच तेच पुन्हा पुन्हा यायला लागलं. एका व्यक्तीविषयी मी पुन्हा पुन्हा बोलतोय हे मला आठवायला लागलं. आणि ते सगळं आठवत असताना सारखं मोटिवेशनल आठवत होतं. मग मला आठवलं की मीच मोटिवेशनल काहीतरी लिहित होतो. मग मी माझ्या वह्या काढल्या, मीच मोटिवेशनल काहीतरी लिहित होतो, ते सगळे लेख पुन्हा मी जुळवले. आणि मग मला आठवलं की अरे मीच मोटिवेशनल पुस्तक लिहायला चालू केलं होतं. मग ती सगळी कागद जुळवली गेली. त्या सगळ्या कागदातून पुन्हा एक नवं पुस्तक आकाराला येत गेलं. पुन्हा 2 वर्ष त्याच्यावर काम करायला लागलो. पुन्हा ते पुस्तक पूर्णत्वास नेलं आणि 2023 साली डिसेंबर महिन्यात त्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यामध्ये झालं. त्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झाल्यानंतर फक्त पुढच्या 3 महिन्यामध्ये त्या पुस्तकाच्या 10 आवृत्त्या विकल्या गेल्या. त्या पुस्तकाच्या 10व्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये झालं. ते पुस्तक म्हणजे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन झालेलं पुस्तक म्हणजे जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या पुस्तकाने मला खऱ्या अर्थानं नवा जन्म दिला. या पुस्तकाने मला खऱ्या अर्थानं नवा जन्म दिला. पण हे सगळं जेव्हा मी आठवतो, हे सगळं जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा अनेक जण मला म्हणतात की तू मेलेला होता, त्या मरणाच्या गर्तेत होता, अंधारात होता, आणि डॉक्टरने बाहेर काढलं, उपचाराने बाहेर काढलं. मग मी एक दिवस डॉक्टरकडे जेव्हा गेलो, चांगलं त्यांना म्हणलं धन्यवाद, तुम्ही मला त्या प्रसंगातलं बाहेर काढलं, अपघातातलं. डॉक्टर म्हणले इतके मोठे ऍक्सिडेंट झालेले, असे गेलेले रोज पेशंट आमच्याकडे येतात, पण त्यातले काही मोजके पेशंट बाहेर निघतात. आम्ही तुम्हाला बाहेर काढलं नाही, तुम्ही तुमच्या विल पॉवरवरती, मोटिवेशन वरती बाहेर निघाला. आणि मग घरी आल्यानंतर जेव्हा संध्याकाळी हे डोकं टेकलं उशिरा, तेव्हा मला कळलं की मी त्या अंधाऱ्या गर्तेतून, त्या मरणातून, त्या मरणाच्या दारातून पुन्हा हा जगदीश्वर आज 4 वर्षानंतर त्याच ताकदीनं तुमच्या पुढे येऊन बोलायला उभा राहिला, त्याच ताकदीनं बोलला, त्याच ताकदीनं त्याने लिहिलं. कारण त्या अंधाऱ्या गर्तेतून, त्या मरणाच्या दारातून त्याला बाहेर काढणारा त्याचा मोटिवेशनल किंवा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मला वाटतं हे पुस्तक जगदीश्वरने लिहिलंय म्हणून भारी आहे का? अजिबात नाही. याच्या आधी हजारो पुस्तकं लिहिली गेले. हे पुस्तक का भारी आहे किंवा हा मोटिवेशनल सिम्बॉल इतका ताकदीचा काय आहे? कारण या नावामध्ये जी ताकद आहे, या नावामध्ये, यांच्या कर्तृत्वामध्ये जी ताकद आहे, ती ताकद जगाला झुकवण्याची ताकद असणारं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून हे महान आहे, म्हणून हे महान आहे. आणि म्हणून ते घेऊन आज मी तुमच्यापर्यंत आलो. त्या पुस्तकाच्या विचारांनी मला तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. आपल्या खरं तर मी सगळ्या सावते दादा, त्यांची टीम, गायकवाड सर, देवानंद, त्या सगळ्यांचा आभार मानेल आपण सगळ्यांनी. मला या ठिकाणी इतकं बोलवलं, तुम्ही दुपारपासून माझी वाट पाहताय. खरं तर मला यातून अपराधासारखं वाटत होतं. मी एवढा उशीर कधी करत नाही. इतका उशीर होणं हे तुमचा अंत बघण्यासारखं झालं. म्हणून आता काय कधी यायचं असं म्हणून अर्धी लोक गेली असती, पण तुम्ही वाट पाहिली. आणि मला खरं तर तुम्ही उपकारित केलेला आहे. मला वाटतं की तुम्ही थांबलात, की तुम्ही माझ्यावर उपकार केलेले आहेत. आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी मला एवढा वेळ झालं ऐकताय का सहन करताय? सहन करताय. तर एवढा वेळ तुम्ही ऐकताय आणि हा विचार आपण त्या ताकदीनं पुढे घेऊन जात आहोत. आणि म्हणून आज रमाईच्या जयंती दिनी हा सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मग हा रमाईच्या जयंतीला जर आम्ही हा सोहळा आयोजित करतो, बाबासाहेबांच्या जयंतीला आम्ही असे कार्यक्रम आयोजित करतो, हा विचार करणारा समाज या ठिकाणी जन्माला घालण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आज या कळमनुरी नगरीमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं हा रमाईच्या जयंतीचा विचारांचा महोत्सव केलेला आहे. म्हणून मी तुमच्यासाठी खूप आभारी आहे तुमचा, की आपण अशा प्रकारे चांगला कार्यक्रम आयोजित केला. पण जगदीश्वर आला, तासभर बोलला आणि गेला असं नाही झालं पाहिजे. माझ्या तासभराच्या 1.5 तासाच्या व्याख्यानात तुम्ही जास्त काय घेऊन जाऊ नका. मी प्रत्येक कार्यक्रमात सगळ्यांना एक संदेश देतो की माझं तासभराचं घेऊन नका जाऊ. माझ्याकडून आज या ठिकाणाहून तुम्ही फक्त 3 गोष्टी या ठिकाणाहून तुम्ही आवर्जून स्वतः घेऊन जा, तुझ्या पोरांच्या डोक्यात मेंदूवरती कोरून घेऊन जा. आणि प्रत्येक आईनं, प्रत्येक बापानं ते घरी घेऊन जाऊन आपल्या पोरांना सांगा. त्यातली पहिली गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशात शासन करती जमात व्हायचं आहे.
हे शासनकर्ती जमात होणं म्हणजे फक्त आमदार खासदार नगरसेवक सरपंच होणं नव्हे, तर माझ्या भावांनो, त्या बारक्या पोरांना पुढच्या पिढ्यांना सांगा, शासनकर्ता होणं म्हणजे अरे प्रधानमंत्री सुद्धा ज्याच्या समोर अर्ज घेऊन उभे राहतो आणि जो खुर्चीवर बसलेला असतो, तो या देशातला कलेक्टर होणं, तो या देशातला तहसीलदार होणं, तो या देशातला सचिव होणं, ही सगळी व्यवस्था म्हणजे या देशाचं शासन असतं. हे म्हणजे सरकार असतं. आम्हाला या मोक्याच्या जागा मारता आल्या पाहिजेत. आणि हे फक्त एका समाजाला मग सांगते असं नाही, या देशातल्या सगळ्या शोषितांना, वंचितांना, स्त्रियांना, बहुजनांना या व्यवस्थेमध्ये मोक्याच्या जागेवर जाता आलं पाहिजे. हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, ते आपण करूया. नाहीतर आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मी आमच्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, असं काय करू नका. हेच झालं आतापर्यंत. आपल्या घरावर म्हणजे आपल्या कागदावरती लिहून ठेवा की बाबासाहेबांनी सांगितले मला शासन करते व्हायचे. दुसरी गोष्ट या ठिकाणाहून घेऊन जा, आपल्या मुला मुलींना उच्च शिक्षित करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आहेत, पण त्याच्या आधी मला सांगायचं, शिका म्हणजे 10वी नापास आहे आणि मोर्चाला सगळ्यात पुढे आहे आणि तिसऱ्या दिवशी केस आहे आणि त्याला सोडवाय कोण नाही, असं होऊ दे, असं होऊ दे मला. उच्च शिक्षित व्हा. उच्च शिक्षित होणं म्हणजे मगाशीच मी 4 वेळा हेच सांगितलं की बाबासाहेब त्या काळामध्ये अमेरिकेला, लंडनला जायचा विचार करतात. इट्स नॉट अ जोक. आता अमेरिका ही एज्युकेशन हब आहे जगाचं. कधी? आता. तेव्हा या देशात ज्यांच्या घरात लय पैसे होते ना, जे या देशाचे पंतप्रधान होते ना, ज्यांच्या हातात देशाची सत्ता होती, ती लोक शिकायला कुठे गेली माहिती आहे का? नेहरू, गांधी हे शिकायला कुठे गेले त्या काळामध्ये? ते कुठले बॅरिस्टर आहेत? ते लंडनचे बॅरिस्टर आहेत. ते लंडनचे बॅरिस्टर आहेत. आज जगामध्ये सगळ्यात ग्रेट शिक्षण कुठलं आहे? अमेरिकेचं आहे. आणि आमच्या बापाला 150 वर्षापूर्वी माहित होतं की जगामध्ये भविष्यात अमेरिकेचं शिक्षण हे सगळ्यात टॉपला असणार आहे आणि म्हणून बाबासाहेब सगळ्यात आधी अमेरिकेला आणि मग लंडनला जातात. हे सोपं नाही बाबासाहेब समजून घेणं. मग आम्ही काय समजून घेतलं? आम्ही निदान आपल्या जिल्ह्यातलं विद्यापीठ, त्या जिल्ह्याच्या बाहेरचं राज्यातलं विद्यापीठ, त्याच्यापर्यंत जा, त्याच्या पलीकडे जा. हे उच्च शिक्षित होण्याचा प्रयत्न करा, चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. आणि आज रमाई जयंती होती म्हणून मला दुसऱ्या विषयांना हात नाही घालता आला, परंतु शेवटी संदेशामध्ये मी तिसरं तुम्हाला जे महत्वाचं सांगेन की बाबासाहेबांनी जगण्यासाठी या देशातल्या प्रत्येकाला जगण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून सगळं दिलं. बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येकाला जगण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून सगळं दिलं, पण कसं जगावं यासाठी हातात धम्म दिला. त्या धम्माच्या वाटेवर नाहीतर तुमच्याकडे सगळं आहे, तुमच्या आचरणात धम्म नसेल तर ते सगळं असून उपयोग नाही. हे बाबासाहेबांना कळलं होतं. म्हणूनच 50ला संविधान आणि 56ला धम्म देण्याचं काम बाबासाहेब करतात. हे सोपं नाहीये. त्या धम्माच्या वाटेवर आपण चालत राहा. धम्माच्या वाटेची वाटचाल व्हा. म्हणजे धम्माच्या वाटेवर चालणं म्हणजे फक्त धर्मांतर एवढंच नाही, तर ते आचरणात आलं पाहिजे. 22 प्रतिज्ञा आचरणात आणायचा प्रयत्न करा. त्या कसोशीनं पाळा. 22 प्रतिज्ञामध्ये फक्त सोयीनं पाळू नका. आमके देव मानणार नाही हे तर आहेच, त्याच्या पलीकडं, त्याच्या खाली दारूला स्पर्श करणार नाही, व्यसन करणार नाही, खोटं बोलणार नाही, ह्या प्रतिज्ञा पण त्यात आहेत. त्याचं भान ठेवा अशी विनंती आपल्याला करतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, माझं या ठिकाणी ऐकून घेतलं आणि इतकी माझी वाट पाहिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. जाता जाता वामनदादाच्या शब्दामध्ये मी समारोप करतो. वामनदादा म्हणतात, भीमा तुझ्या मताचे तर 5 लोक असते, आज इथं 500 लोक आहेत, तेव्हा वामनदादा म्हणतात 5. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीच त्यांच्या न्यारेच टोक असते, तर तलवारीच त्यांच्या न्यारेच टोक असते. काय सांगू गड्या तुला भीम माझा कसा होता? काय सांगू गड्या तुला भीम माझा कसा होता? लेकरास जशी माय भीम माझा तसा होता. फक्त 7 कोटी गुलामांचा नव्हे, अस्पृश्यांचा नव्हे, अखंड भारतीयांचा उंचविला माथा. फाटक्या बंडीचा भीम माझा किसा होता. फाटक्या बंडीचा भीम माझा किसा होता. मी नेहमी काय बोलत गेलो, ऐकणारे भेटत गेले. मी ओकिले अंगारायचे, विजणारे पेटत गेले, विजणारे पेटत गेले. जे काही बरोबर असेल ते बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचं काही चुकलं असेल तर ते माझं असेल एवढं बोलून आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.